नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पहिले गाव यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 भिलार. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे भिलार हे गाव. तर भिलार हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले CNG चालवलेले गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 वलन. तर पहा महाराष्ट्रातील पहिले CNG चालवलेले गाव कोणते आहे? तर ते वलन हे गाव आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मांगर. तर मांगर हे पहा महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव आहे. तर मांगर हे कुठे आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये. कुठे? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील पहिले साक्षर गाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा देवगाव. तर महाराष्ट्रातील पहिले साक्षर गाव कोणते आहे? तर ते देवगाव हे पहिले साक्षर गाव आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील पहिले 100% लसीकरण केलेले गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा खेड. तर महाराष्ट्रातील पहिले 100% लसीकरण केलेले गाव कोणते आहे? तर ते खेड हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे गाव कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पहिले फुलपाखराचे गाव. तर पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली कोणतं आहे? पारपोली हे जे गाव आहे तर ते पहा पहिले फुलपाखराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव म्हणून खालीलपैकी कोणते गाव ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 कापडगाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. तर कापडगाव हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले आधार गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 टेंभर्ली. तर टेंभर्ली हे पहा महाराष्ट्रातील पहिले आधार गाव आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले कीटकनाशक मुक्त गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हरदा. तर हरदा हे पहा महाराष्ट्रातील पहिले कीटकनाशक मुक्त गाव आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले ग्रीन हाऊस गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर महाराष्ट्रातील पहिले ग्रीन हाऊस गाव हे पिंपळनेर. कोणतं आहे? पिंपळनेर हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 11, पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते किंवा ओळखले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 राळेगण सिद्धी. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. राळेगण सिद्धी हे जे गाव आहे तर ते पहा पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, सोलापूर जिल्ह्यातील धरणगाव हे कोणत्या प्रकारातील पहिले गाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 पहिले सौर ऊर्जा गाव. तर पहा सोलापूर जिल्ह्यातील जे धरणगाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा गाव या प्रकारातील ते पहिले गाव आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पाचगाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर पाचगाव हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव आहे.
प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिले जलसंधारणाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राजापूर. तर पहा, महाराष्ट्रातील पहिले जलसंधारणाचे गाव कोणते आहे? तर ते राजापूर हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिले कार्बन नकारात्मक गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 इन्नेरवाडी. तर पहा, महाराष्ट्रातील पहिले कार्बन नकारात्मक गाव हे इन्नेरवाडी हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 16, ठाणे जिल्ह्यातील घसई हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पहिले कॅशलेस गाव. तर ठाणे जिल्ह्यातील जे घसई हे जे गाव आहे तर ते पहा पहिले कॅशलेस गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिले GIS तंत्रज्ञान वापरणारे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, हिवरे बाजार. तर महाराष्ट्रातील पहिले GIS काय आहे? GIS तंत्रज्ञान वापरणारे गाव कोणते आहे? तर ते हिवरे बाजार हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कणेसर. तर कणेसर हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट गाव आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मौजे कळंब. तर महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा गाव कोणते आहे? तर ते मौजे कळंब हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 20, अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाची ओळख काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पहिले डिजिटल गाव. तर अमरावती जिल्ह्यातील जे हरिसाल हे जे गाव आहे तर त्या गावाची ओळख काय आहे? तर ते पहिले डिजिटल गाव म्हणून अशी ओळख आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिले ई-लर्निंग गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, साखरवाडी. तर महाराष्ट्रातील पहिले ई-लर्निंग गाव कोणते आहे? तर ते साखरवाडी हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते गाव हे पहिले तंटामुक्त गाव म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मळेगाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते बारामती, पुणे. तर पहा, मळेगाव हे जे गाव आहे तर ते पहा पहिले तंटामुक्त गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिले बायोफ्ल्यू गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बारड. तर महाराष्ट्रातील पहिले बायोफ्ल्यू गाव कोणते आहे? तर ते बारड हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील पहिले स्वच्छता मोहीम राबविलेले गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पन्हाळगड. तर महाराष्ट्रातील पहिले स्वच्छता मोहीम राबविलेले गाव कोणते आहे? तर ते पन्हाळगड हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, धुमाळवाडी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर धुमाळवाडी हे पहा महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 हिवरे बाजार. तर महाराष्ट्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव कोणते आहे? तर ते हिवरे बाजार हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 27, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा हे गाव कशासाठी ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 पहिले कविताचे गाव. तर पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे उभादांडा हे जे गाव आहे तर ते पहा पहिले कविताचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील पहिले हायटेक कृषी गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सलेहवाडी, जुन्नर. तर पहा, सलेहवाडी हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले हायटेक कृषी गाव आहे.
प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील पहिले जैवविविधता संवर्धन गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, चंद्रपूर. तर महाराष्ट्रातील पहिले जैवविविधता संवर्धन गाव कोणते आहे? तर ते चंद्रपूर हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील पहिले महिला बचत गटाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पाणीव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. तर पाणीव हे जे गाव आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पहिले महिला बचत गटाचे ते गाव आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रातील पहिले खादी ग्रामोद्योग गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बरसिंगे. तर महाराष्ट्रातील पहिले खादी ग्रामोद्योग गाव कोणते आहे? तर ते बरसिंगे हे गाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कोल्हार. तर महाराष्ट्रातील पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव कोणते आहे? तर ते कोल्हार हे गाव आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या माहितीनुसार पहिले सौर ऊर्जा गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, धरणगाव. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सोलापूर. तर धरणगाव हे पहा पहिले सौर ऊर्जा गाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले हरित गाव कोणते आहे? कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोरडगाव. कोरडगाव हे पहा महाराष्ट्रातील पहिले हरित गाव आहे.